आजकाल गव्हर्नमेंट शिक्षण भेटत नाही आहेत, खूप ते महाग झाले आहेत. प्रायव्हेट शिक्षणचे पैसे आम्हाला परवडत नाही आहेत. तर आम्ही मुलं करण्याच्या आधी पण विचार करते की भैया आमचं शिक्षण स्वस्त झालं पाहिजे. दोन्ही भाऊ एकत्र या, पूर्ण पार्टी एकत्र या, जनता पार्टी एकत्र येऊ दे. पुढे जाऊन तुमचे अजून इक्वेशन बदलतील जे एवढ्या वर्षात बदलत आले आहेत. पण शेवट आमचा आहे की आमच्यासाठी जे मूलभूत सुविधा आहेत, इंटरनेट नाही बोलत आहे मी, अन्न वस्त्र निवारा याची सोय, आणि शिक्षण याची सोय करा. आणि मुंबई असू दे, मराठी असू दे किंवा कोणी असू दे, प्रत्येकजण हे डिझर्व करतं. आज मुंबईमध्ये इतकं पोल्युशन आहे की श्वास घ्यायला पण मुश्किल आहे. तर ह्या गोष्टी ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यावरती फक्त नजर ठेवा आणि त्याचा विकास करा. तुम्हाला असं वाटतं का की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर तुम्ही ज्या मुद्द्यांबद्दल तळमळ व्यक्त करताय ते पूर्ण होईल? बघा, आता इलेक्शनच्या आधी खूप वेगळ्या संघटना असतात, इलेक्शनच्या नंतर खूप वेगळ्या संघटना होतात. त्यामुळे कोण एकत्र येते कोण दूर जाते ह्याच्यावरती बोलण्यात काही अर्थच नाही राहिले आता. तर जो काही शेवट आहे तो फक्त विकासाचा शेवट आहे. मग ते तुम्ही कोणासोबतही येऊन करा आणि तो विकास दिसू द्या. फक्त ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये नको की इथे बिल्डिंग झाले, इथे ब्रिज झालं. ॲक्च्युअल जो खरा ग्राउंड लेवलला विकास आहे तो फक्त दिसू द्या. मुंबईतून मराठी माणूस बाहेर जाण्याला जबाबदार कोण आहे? ते पुन्हा वेगळा वादाचा विषय आहे. कसा वादाचा? मी पॉलिटिकली जो माणूस मराठी माणूस दक्षिण मुंबईत राहत होता प्राईम लोकेशनमध्ये, तो माणूस आज कुठं नाला सोपारा किंवा नवी मुंबईत गेलाय, पार बाहेर फेकला गेलाय. कुणीतरी जबाबदार असेल याला? हां, असू शकतं. माझा एवढा ग्राउंड लेवलचा एवढा अभ्यास नाही आहे. मी जे नॉर्मली जे माझ्या डोळ्यासमोर दिसतं मी त्याच्याबद्दल बोलू शकते.